बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम, छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम, छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम, छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरे
स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सासों की सरगम गाए सुस्वागतम। झूम झूम हर कली बार बार कह चली, झूम झूम हर कली बार बार कह चली। आप जो पधारे तो महक उठी गली गली, झूम झूम हर कली बार बार कह चली, झूम झूम हर कली बार बार कह चली। हर कदम पे साथ का दिया हमें भरोसा है। प्यार भरे पलकों में हमको पाला पोसा है, हर कदम पे साथ का दिया हमें भरोसा है। खुशनुमा है जिंदगी राह जैसे मखमली, आप जो पधारे तो महक उठी गली गली। झूम झूम हर कली बार बार कह चली, झूम झूम हर कली। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं।
संसार समाया, उनका है आशीष पाया। प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे। बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, होतयांचा सारथी। हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, होतयांचा सारथी। साधना करीती तुझी जे, साधना करीती तुझी जे, नित्य तव सहवास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे। बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के। तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। आंचल तेरा रहे माँ, रंग बिरंगा, ऊंचा आसमां से तेरा तिरंगा। जीने की इजाजत दे दे, या हुक्म शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने। रेशम का हो मधुशाला, या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू बुने। एक विद्यार्थी हा माझा देश रक्षणासाठी गेलेला आहे आणि मी मराठीचं अध्यापन करत असताना एक इथं असणारे म्हणजे माझं पहिलंच वर्ष होतं की माझी अपॉइंटमेंट झाली होती आणि ही बॅच म्हणजे पहिलीच होती. तर मी तुम्हाला मराठीची एक कविता ते सैनिकाबद्दल मी शिकवलेली होती किंवा म्हणून दाखवलेली होती. ती कविता मी आज ह्याच्यासाठी म्हणत आहे.
सदैव सैनिका पुढेच जायचे, नमागुती तुवा कधी फिरायचे. सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदैव काजळी पिसाळेच्या दिशा. मधून मेघ हे नभास भासती, मध्येच यामिका भ्यान आसती. सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. चाइना और पाकिस्तान के बॉर्डर पर जो डट के लड़ता है वो है आपका सिपाही, और उसी सिपाही की वजह से हम लोग सुकून से बढ़ते हैं, रोजगार के पीछे रहते हैं. अध्यापक छात्रों को पढ़ाता है, छात्र टीचर से पढ़ता है, और इस सिपाही को तहे दिल से मैं नमन करता हूँ. और जोरदार तालियों के साथ इस सिपाही को चेयर कीजिए प्लीज. गिव अ बिग हैंड. भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे. शाळेतील नाव वैशाली वसंत सूर्यवंशी, मी मानभोरची. माझं आत्ताचं नाव वैशाली रमेश यादव. मी सावलीमध्ये राहते आणि मला 2 मुलं आहेत. माझे मिस्टर डी-मार्टमध्ये आहेत. मंडळी केशव बसवत, मला शाळेतले नाव मनीषा शामराव चव्हाण, दिलेले गाव सैनिक टाकळी. माझे नाव मनीषा तानाजी पाटील. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझे नाव नकुसा अप्पासू खरात, मी सिद्धेवाडीची. मला इचलकरंजीत दिले, तिकडचं शारदा रामदास पोखरे नाव. मी एकटीच आहे. सिद्धेवाडी लक्ष्मी बाळासाहेब सिद्धेवाडी झाले. मला 2 मुलगे आहेत. गाव सुनंदा रामचंद्र शिंगाडे. माझे मिस्टर ST खात्यात हेड ऑफिसमध्ये आहे. मी घरकाम करते. मला 2 मुली व 1 मुलगा आहे. मुलगा पुण्याला लागलेला आहे. माझे नाव जयश्री भीमराव मेटकर. मला दिलेले गाव झरे. जयश्री सुभाष पाटील. माझे मिस्टर आयुक्त ऑफिसात पशुसंवर्धनमध्ये जॉबला आहेत. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझं माहेरचं नाव आहे शबनम मकबूल सय्यद आणि सासरचं नाव आहे शबनम अब्दुल कादर इनामदार. मी अंगणवाडीमध्ये टीचर आहे. मी संपदा पांडुरंग जाधव, माहेरचं नाव. सासरचं नाव संदीप शिवाजी सूर्यवंशी. मी MA BEd आहे. लग्नाच्या अगोदर स्वामीमध्ये शिकवत होते. लग्नानंतर मिस्टरांचा कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे. पहिले शिक्षक होते ते. आता सध्या बिझनेस असल्यामुळे मग मी पण सिव्हिल इंजिनियर आहे. आणि 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मी अर्चना अण्णासाहेब भटले, नाना शेषा. मी इथे 2 वर्ष शाळा शिकायला होते कडबे हायस्कूल कंपनीमध्ये. मला दिलेले गाव नवलीरा, चिकोडी तालुका. माझ्या मिस्टरांचे नाव नामगोंडा जनापा सावळे. माझे पूर्ण नाव राणी रामगोडा सावळे. मला 2 मुले आहेत. दोन्ही इंजिनिअरिंग शिकत आहेत. थँक्यू. नमस्कार, मी वैशाली पांडुरंग साळुंके, माझं गाव मानपुडे. मला पोलीसमध्ये दिली आहे. वैशाली मोहन साळुंके, सासरचं नाव. मला 2 मुली आहेत. एकच असणार ना नाव एकच आहे. असं सगळ्यांचे चेहरे बघू तुमचे. 27 वर्षानंतर शाहरुख खान कसा दिसते बघू दे जरा. काय कसं चला. मी सिद्धेवाडीचा सुभाष बाबासाहेब भोर यांचा 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण सिद्धेवाडीला झालं. नंतर 8वी 9वी आणि 10वी कळंबी हायस्कूल कळंबी येथे शिक्षण झालेलं आहे माझं. सध्याला मी वाकोडे रोबोटिक हायटेक नर्सरीमध्ये दुवायचं म्हणून काम करतोय. आणि मला 2 मुलं आहेत. एक 12वी शिक्षण झालेलं आहे आणि आता 10वीला जाणार. आणि बाहेर पण हे असं काय सर गाव माझी म्हणजे घर जावं नाही. घर जावं वगैरे ते काय झालेलं नाही. असं काय झालेलं नाही. काय जर असलं तर अवघड व्हायचं. मी महावीर दादा सोबत सिद्धेवाडी शेती करतोय. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. काय करतात काय करतात सिद्धेवाडी काय करतात. मी सध्या प्रायव्हेट करतो. मी महादेव नारायण कौर, गाव सिद्धेवाडी. सध्या शेती करतोय आणि साईड होमगार्डमध्ये सेवा करतो. मी कुमार चंद्रकांत खोत, आवाज नाही. मी शेती करतोय. मला 3 मुलं आहेत. एक 12वीला आहे, बाकी मुली. मी कृष्णा शंकर भटकर, सिद्धेवाडी. मला 1 मुलगी 1 मुलगा आहे.
सध्या भारतीय विद्यापीठमध्ये आहे. पोपट जयसिंग भोसले सावंतवाडी व्यवसाय शेती. मी नामदेव नारायण कदम. मी कंपनीचं काम करतोय. मला एक मुलगा आहे 6वीमध्ये आणि एक मुलगा आहे 4थीमध्ये. माझे नाव किरण श्रावण खवळे, गाव कळदे. मला 3 मुलं आहेत. मुलगा 12वीला आहे, मुलगी 10वीला आहे आणि तिसरा मुलगा 8वीला आहे. मी सध्या ST मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. मला बघितलं तर एक ताई कोणतं डॉन लोकांनाच म्हणतात. काय कळलं नाही मला डॉन म्हणजे काय म्हणतात. हॅलो, मी किरण पडाव कांबळे. स्वतःची गाडी म्हणजे ड्रायव्हिंगचा धंदा करतो. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. माझं नाव विजय अप्पासाहेब मोरे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे तो 8वीला आहे आणि एक मुलगा आहे तो 5वीला. आणि मी काम करते ते भारत गॅसमध्ये आणि माझं छोटंसं शेगडीचं दुकान पण आहे कळंबी गावामध्ये. शिवाजी गणदे. 5वी ते 10वीपर्यंत मी कळंबीला होतो. त्यानंतर मी आर्मी जॉईन केली. 7 एप्रिल 2003ला मी आर्मी जॉईन केली. मला 2 मुलं आहेत. एक आता 11वीची एक्झाम दिली आणि एक आता 10वीची एक्झाम दिलेली आहे. आपल्या तालुका स्कूलमध्ये जातात, त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. मी आता जम्मू आणि काश्मीरमध्ये पोस्टेड आहे. तुम्ही एका बँकवर बसलेली माणसांना आज तुम्ही आर्मीमध्ये एक चांगल्या पोस्टवर आहे, त्याचा आम्हाला सर्व या बँकच्या विद्यार्थ्यांना तुमचा कायम अभिमान राहील. मी शांतीनाथ अण्णासू पाटील. 7वीपर्यंत माझं शिक्षण इथं झालेलं आहे. 7वीनंतरचं बाहुबली विद्यापीठमध्ये शिक्षण झालेलं आहे. सध्या मी लेबर कॉन्ट्रॅक्टरचं काम करतो. आज ऐकून घ्या दादा एक मिनिट. आज गुरुजी काय आपलं चुकलं तर गुरुजी काय बोलणार नाही, काळजी करू नका. गुरुजी काय घाबरून जाऊ नका. कसं बरेचदा कसं होतंय. मला 3 पोरं आणि मुलगी आहे आणि माझी गाडी राजेंद्र बापू पकाळे. कॅल्क्युलेशन शिकतोय, 7वी पण शिकतोय, शेती करतोय. थोडासा हात बसवते, सगळं काय जमत जवळपास करतो. मी सुवर्णा अण्णासाहेब सुतार. हे कळंबीतलं शाळेतलं नाव आहे. माझं सासरचं नाव सविता राजू सुतार. मला 2 मुली आणि 1 मुलगा. हनिमा गंजी मुद्दावर. सासरचे नाव हनिमा अब्दुल मुद्दावर. मला 2 मुली आणि 1 मुलगा. नमस्कार, माझे शाळेचे नाव सना मोहम्मद गुलानी. माझे मिस्टर सेंट्री काम करतात. मला तो 1 मुलगा 1 मुलगी आहे. मी निरंजन काम करतात. सुनीता महादेव मोरे. माझं सासर आहे सांगोला. माझे मिस्टर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत आणि मुलगा माझा BSc नर्सिंग करतो बेंगलोरला. मुलगी 10वीला आहे. माझे नाव वैशाली बाळासाहेब माळी. माहेरचे नाव आहे. सासरचे नाव वैशाली हिंदूराव देशमुख. मला 2 मुलं आहे. महाविद्यालय शिक्षण घेत आहे. सपुरा मुलं होती. सासरचे नाव सपुरा वलिमुल्ला. मला 4 मुली आहेत. माझे माहेरचे नाव आहे छायानंदा माळी. सासरचे नाव आहे पूजा प्रदीप माळी. मी राहणार कोथळी. 1ली ते 10वी माझे कॉलेजचे शिक्षण झाले. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. माझे मिस्टर शेती करतात. शेती राजी शामराव सुतार. माझे नाव सासरचे नाव प्रतिभा गणेश सुतार. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. मी कॉलेज करते. मला 2 काम करते. माझं माहेरचं नाव वैशाली बाळगोंडा दानवे. सासरचं नाव वैशाली राजेंद्र जैन. माझे मिस्टर तंतुलीला असतात. कॉलेजवर सीओ म्हणून आहे. मला 2 मुलं आहेत. मुलं शिकतात. माझं नाव अश्विनी अप्पासाहेब पाटील. माझं सासरचं नाव अश्विनी राजेंद्र डोबले. मला 2 मुले. माहेरचं नाव साधना बाबुराव कुंभार. सासरचं नाव साधना संजय कुंभार. मला 2 मुलं आहेत. माझे माहेरचे नाव शर्मिला चिरमुंडा पाटील. उदगावला गेले. मला माझे सासरचे नाव शर्मिला शीतल चौगुले. 2 मुलं आहेत. माझे नाव दादापूर शिवाजी खोत. माझे 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण मराठी शाळा सिद्धेवाडी. 8वी ते 10वीचे शिक्षण कळंबे शाळेत झाले. नंतर 11वी ते SYचे शिक्षण SS कॉलेजला झाले आणि 15वीचे शिक्षण माझे MM कॉलेजला झाले आणि MAचे शिक्षण माझे मुलींना झाले. मला 2 मुलं आहेत. मुलगी 10वी झाल्या आणि मुलगा 9वीला आहे. सध्या काय करतात?
मी शेती करतोय, स्वतःचा दुधाचा बिझनेस आहे. माझं नाव संजय बापू सुतारवळे. मी पहिली ते 10वी पर्यंत शिकलोय. त्याच्यानंतर इंग्रज महाविद्यालयात एस एस कॉलेजला 11वी 12वी केली आणि एक्सटर्नल BA केलेलं आहे. आणि आता सध्या संस्थेत जॉब आहे आणि शेती स्वतः करतोय. 2 मुलं आहेत. माझे नाव निर्मोद अप्पा पाटील. पहिले ते 10वी कळंबे हायस्कूल कळंबेमध्ये झालेलं आहे. ड्रायव्हिंगचा धंदा करतो. माझे नाव आनंद लक्ष्मण खोत. मला 2 मुलं आहेत. मी शेती करतो. मी चित्रंद्र गोंडा पाटील. माझं नाव संतोष कुमार. मी आता मुंबईला असतो आणि युकेपेक्षा IT कंपनी कॅपिटल इंडिया लिमिटेड त्याच्यामध्ये मी ॲप्स करून असतो आणि माझी खेती करतो. माझे नाव प्रफुल्ल दत्तात्रय आमचे. मी MSC मध्ये जॉब करतोय. मला 2 मुली आहेत. माझे नाव भगवान सगळ्यांना नमस्कार. स्टेजवर उपस्थित सर्व गुरुजनवर्ग आणि मित्र मैत्रिणी यांचे स्वागत करतो. आज जागतिक आरोग्य दिन सुद्धा आहे. तर 40 पार केलेल्या वयाने जरी वाढलेल्या असलो आपण तरी मनानं अजूनही तरुण असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना जागतिक आरोग्य दिनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझे नाव प्रशांत कुशवाह सांगते. मी न्यू स्कूल पेरेंट येथे जवळजवळ 21 वर्ष होतो शिक्षक. आता माझी जुलैमध्ये बदली झालेली आहे. दाजी पाटलाजी विद्यालय वेजेगाव विटा येथे. मी शिकवताना आपला तुझ्यावर कळंबे हायस्कूल कळंबेमध्ये 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. 12वी पूर्ण झाले. मला 2 मुलं आहेत. माझे नाव आहे महेश संपत चव्हाण. मी राहणार मानपूर आहे. कळंबे हायस्कूलला 5वी ते 9वी शाळा शिकलोय. मी व्यवसाय शेती करतोय. मला 2 मुलं आहेत. माझे नाव राजेंद्र माता भोसले. मी मानपूरमध्ये राहणार आहे. मला 2 मुलं आहेत. काय करता? मी शेती करतो. माझे नाव संजय गोंडा पाटील कळंबे. मला 2 मुलं आहेत. मुलगी एक मुलगा. आणि मी सध्या सांगली पाटबंधारे विभागात हेड क्लर्क पदावर काम करतो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी सध्या MSC मध्ये कंटिन्यू जॉब करतो. आज तुम्ही वेगवेगळ्या पदावरती जरी काम करत असला तरी देखील बालपण या आयुष्यातील अविस्मरणीय अशा पद्धतीचं असतं. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बागच बरा होता. कामाच्या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीही असला नोकरीचा लढा तरी देखील माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा आपण जॉब करतो ना वेगळ्या ठिकाणी. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. हरवलो आहे शहरात सुख शोधण्यासाठी पण मित्रा तो शाळेचा काळच बरा होता. बोला. माझं नाव पवनासुभाऊ पाटील. मी कळंबीचा कळंबी हायस्कूलमध्ये होतो आधी आणि आता मी शेती करतो. आणि एक मुलगा आहे मला 9वीला आहे. माझे नाव शेती आहे. मी संजय सिद्धेवाडी. मला 2 मुले आहेत. एक मुलगा मुलगी 9वीला, मुलगा 10वीला. करता काय? नमस्कार. माझं नाव श्रीकांत. माझं नाव आहे खुर्चे. मी व्यवसाय शेती करतो. मला 2 मुलं आहेत. तसेच माझं ग्रामपंचायत सदस्य आहे खुर्चे. व्यवसाय पुन्हा आहे. मी माझी पत्नी आणि मला 2 मुलं आहेत. मी शेती हा व्यवसाय करतो. गतीविना वित्त गेली, निधीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना सारे खचले. इतक्या अनर्थ एका अविद्येने गेले. या अविद्येची
काळोख ठेवून विज्ञान रूपे विद्यारूपी प्रकाश देणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षकांना प्रणाम. आम्ही सर्व विद्यार्थी आज या माजी विद्यार्थी स्नेहमेळाच्या निमित्तानं. माझे नाव राजेंद्र अप्पासो पाटील. माझे शिक्षण 10वी पर्यंत झाले. मी आता सध्या किराणा दुकानाचा व्यवसाय करतोय. मी पंथी गुरुनानक स्वामी नांदगाव माळगाव ही तर मी 8वीला माळगावला शाळेला होतो SM स्कूलला. तिथे असं काय झालं की ते मला डिस्ट्रिक्ट गेले. आमचे प्रमुखचे शंकर सर मला काय असू दे भरत गुरुनाथ स्वामी हे मी ह्यांना शिकवतो. तिथून मी कर्मेला जायला लावलो. एका विषयामध्ये गेलो. परत मला सर म्हटले भरत हे विषय सोडो. आमची उत्पन्न बक्कळ मला काय कमी नाही. आमची आई म्हणे तुला काय कमी आहे शाळेत जाऊनच तू मला बघू दे. पण मी शाळेत गेलो. एक विषय राहिला. सर म्हटले बाबा हे विषय सोडो. तुला सगळी चांगला आहे. मी काय शाळा शिकवलो नाही. शिकलो नाही. मला 2 मुले आहेत. एक मुलगा आहे. बाग आहे छान आणि व्यवस्थित आहे. मुलगी 8वीला आहे आणि एक मुलगी 5वीला आहे. एक मुलगा 3रीला आहे. सर्व्हिस शेती. बागेचं नाव बोलवा. इनामदार मी इतरच्या सर्व्हिसला आहे. गॅलरीमध्ये सुपरवायझर आहे आणि 2 मुलं आहेत मला. 8 दिवसापूर्वी संजय दानवेचा फोन आला. सर आम्ही 96-97च्या बॅचचा स्नेह मेळावा घेणार आहोत. पहिल्यांदा फोनवरती मी संजयचं अभिनंदन केलं. त्याचं कारण असं की 96-97 बॅचमध्ये जवळपास या ठिकाणी उपस्थित असलेली संख्या म्हणजे तर जवळजवळ 60-65-70 पर्यंत विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे. आणि खरोखर 96-97 आणि 2024 27 वर्षाचा कालखंड लोटल्यानंतर सुद्धा तुमच्या मनामध्ये आपल्या म्हणजे मित्रांच्या बद्दल आपुलकी, आदरभाव, प्रेमभाव, स्नेह हे असल्याचं पाहून आम्हाला मनापासून आनंद होतो. पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये एक खंत अशी निर्माण झाली की ज्यांच्या सानिध्यामध्ये गेली 25-30 वर्षे आम्ही काम केलेलं होतं ते माझे सहकारी AB चौगुले असतील, DJ चौगुले असतील, अर्जुन माळीकर असतील, त्यानंतर बाळकृष्ण भिमराव चितोळे हा माझा विद्यार्थी. पण माझ्या सानिध्यामध्ये त्यांना जवळपास 20-22 वर्षे सेवा. म्हणजे अशा या सहकार्यांचा म्हणजे आपल्यापासून दुरावलेलं एक मनामध्ये फार मोठी खंत होती. त्याचबरोबर तुमच्याकडे हे 10 विद्यार्थी जे आहेत त्या 10 विद्यार्थ्यांचे फोटो पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये असा एक विचार आला की खरोखर काळाचा महिमा हा काळच झाला. जोपर्यंत आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, मान सन्मान आहे, धन आहे, गुण आहे, परंतु एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की जीवासंगे जन्मे मृत्यू जोड जन्म जात एक लाट तोडी रोगा पुन्हा नाही भेट. पहा आम्ही यापासून 20 वर्षे 19 वर्षे झाली मला म्हणजे रिटायर होऊन 19 वर्षानंतर सुद्धा माझी कलबीची सिद्धेवाडी मानमोडी याची नाळ तुटलेली नाही. कारण या परिसरामध्ये असलेल्या सर्व गुणीजनांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे असो, शेतकरी असो, व्यापारी असो, उद्योग व्यवसायात असो, त्यांच्याकडून आम्हाला जे प्रेम मिळालेलं आहे ते प्रेम खरोखर की आम्हाला त्यांच्यापासून दूर जाऊ देत नाही. आज मला मनापासून असा आनंद होतोय
की वर्षातून कमीत कमी 3 ते 4 वेळा मी 19 वर्षामध्ये वर्षातून 3 ते 4 वेळा कळंबीला येऊन जातो. त्याचं एकमेव कारण जे आहे की या ठिकाणच्या लोकांनी जोडलेली जी नाती आहे ही नाती अतिशय बळकट भक्कम अशा प्रकारची आहे. आपण पाहतो की धनवंत होण्यापेक्षा गुणवंत होणं बरं. त्याचं एकमेव कारण धन येतं ते धन येतं आणि जातं, पण जे गुण आहेत हे गुण 27 वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळतात. तुम्हा सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज प्रत्येकजण विविध क्षेत्रामध्ये काम करत आहात. कोण शेतकरी आहे, कोण नोकरदार आहे, कोण जमेचे सर्व प्रकारचे व्यवसाय करतात. पण लक्षात ठेवा की आपण जो व्यवसाय निवडलेला आहे त्या व्यवसायावरती निष्ठा असली की निश्चितपणानं आपला त्याच्यापासून मिळणारे फळ आहे ते चांगल्या प्रकारचं. म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा, कोणतंही श्रम असतो त्याला प्रतिष्ठा, आणि आपण करीत असलेल्या कार्यावर निष्ठा असेल तर आपण जीवनामध्ये यशस्वी होतो. आज गेली 3-4 तास पाहतोय, 3 तास पाहतोय की तुमच्यामधला असलेला जो उत्साह आहे हा उत्साह हा अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही जवळपास 80 ओलांडलेले काही शिक्षक आहोत, 80च्या जवळपास असलेले काही शिक्षक आहोत. पण तुमच्या या करणीनं आमचं आयुष्यमान निश्चित वाढणार आहे. आम्हाला एक नवा जोड मिळालेला आहे. खरोखर या शाळेमध्ये आम्ही 1970 साली लागलो, पण त्यावेळेची कळंबी आणि आजची कळंबी आणि सिद्धेवाडी तर निश्चितपणानं आज जर पाहिलं तर बरीच फार मोठी प्रगती झालेली आहे. त्यावेळेचा काळ जो होता तो अतिशय दारिद्र्याचा काळ होता. बागायतीची कमी आणि अशा पद्धतीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या 70 सालापासूनची मानवाडी, सिद्धेवाडी, मालगाव वस्ती, वाड्या वस्त्या येणारी मुलं, त्यांचे कपडे आणि हे जर पाहिलं तर ते गुणवंत विद्यार्थी होते. आज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आज तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या भावी जीवनामध्ये तुम्ही हे जे श्रमाला प्रतिष्ठा द्या, करीत असलेल्या कार्यावर निष्ठा ठेवा, जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल. आणि खरोखर खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुमच्याकडून ते सगळं मिळालेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना म्हणजे चांगलं आयुर्आरोग्य लाभू दे, तुमचं आयुर्मर्यादा वाढू दे आणि अशाच पद्धतीनं प्रेमाचा गुंफण जे आहे ते आयुष्यभर करत राहावा अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एक वेळ तुम्हाला म्हणजे शुभेच्छा देऊन मी माझं संबोधतो. जय. 27 वर्षाच्या प्रदीर्घ म्हणजे कालावधीनंतर तुम्हाला भेटल्यानंतर खूप आनंद झाला. अर्धा दिवसापूर्वी ज्या वेळेला ही निमंत्रण पत्रिका घेऊन माझ्याकडे विद्यार्थी आले, निमंत्रण पत्रिका खूप सुंदर आहे आणि ती निमंत्रण पत्रिका बघूनच मी मनात ठरवलं त्याला की आपण निश्चित आहे. काही कार्यक्रम चुकवले असले तरी या कार्यक्रमाला निश्चित जायचं, कारण हार, तुरे आणि शाल यापासून अलिप्त असणारा मी एक शिक्षक आणि निश्चित या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आपण घ्यायचा असं ठरवूनच मी आज आलो. दुसरा येतो तो प्रसंग आपल्या आयुष्यात. पुष्कळ वर्षे त्या ज्येष्ठ आणि कनिष्ठ शिक्षकांच्या सानिध्यात मी घालवली, पण त्या सर्वात महत्त्वाचा जो गाभा आहे तो म्हणजे ते आपण केलेलं जे काम आहे की किती उत्स्फूर्तपणे आपण विद्यार्थ्यांचं जमलो.
तो काळ वेगळा होता, ती परिस्थिती वेगळी होती, ती शाळेची ठिकाणं वेगळी होती, 10 ठिकाणी शाळा भरत होती, फार मोठी बिकट अवस्था होती. तरी सुद्धा तुम्हा विद्यार्थ्यांचा जो त्यावेळेचा शिक्षकांचा जो काही परिसर होता त्यांनी जे तुम्हाला घडवलं, जे ज्ञान दिलं ते म्हणतो ते कधी विसरता येणार नाही. आणि शिक्षक हाच गुरु असतो. काही ना आता पुष्कळाने इथं आल्यानंतर पुष्कळाने माझ्याविषयी विचारपूस केली आणि तुम्ही आहात कसे आहात, अजूनही 75 वर्ष झाली तरी तरुण दिसतात. खरंच मी 8 दिवसापूर्वी काश्मीरच्या ट्रिपला गेलो आणि माझे मिसेस आणि मी सुद्धा काहींना फोटो पाठवले. दोघांनी आम्ही बर्फामध्ये 14,000 फूट उंचीवरती मोठं क्रॉस दोघांनी चालवलं. वयाने आपण किती मोठं झालो याला काही अर्थ नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की तुमच्यामध्ये हा जो वय हा गौण भाग आहे. आपण जे सध्या करतो, ज्या क्षेत्रात काम करतो त्या सगळे आपण तरुण आहोत असं म्हणायला हरकत नाही आणि त्या दृष्टीनं आपण वाटचाल करायला हरकत नाही. मला खूप आनंद झाला. 27 वर्षानंतर आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना भेटतोय. चेहरे सगळे नवीन पण मला ओळखणारे सगळे, त्यामुळं चेहरे सगळे नवीन वाटत होते. त्याविषयी मला एक आज जागतिक आरोग्य दिन आहे आणि त्या दिनाविषयी मला एक 2-4 सुसंवाद साधायचे तुमच्या. पहिला सुसंवाद आहे तुमच्यापैकी पहाटे 5च्या अगोदर करून संख्या खूप आहे. 5च्या अगोदर उठला. उठल्यानंतर आपले प्रातःविधीचे कार्यक्रम आटोपून आपण एका फोटो नतमस्तक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ते किती जण नतमस्तक संख्या थोडी कमी. त्या शिक्षकापेक्षा मातृ आणि पितृ हे आपले सर्वात मोठे गुरु आहेत आणि त्यांचं पहिल्यांदा आपलं दररोजचा नित्यविधी चालू होणे अगोदर आपण त्यांचं स्मरण करणं ही महत्वाची गोष्ट. तुमच्यापैकी किती जण डेली डायरी लिहितात? माझ्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल मी गेली 50 वर्षे डेली डायरी लिहिली. गेली 50 वर्ष मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मी कुठं होतो, काय काय चांगली कामं केली, काय काय वाईट केली, त्या सगळ्यांच्या गोष्टी नमूद आहेत त्या डायरीमध्ये. आणि आजचा दिवस सुद्धा त्याच्यामध्ये नोंद असेल. 51 वर्षाच्या डायरी. एक आपली एक जीवन प्रणाली आपण तयार केली पाहिजे असं मला वाटतं. की आपण कुठं आहोत, आपण किती मिळवतो, आपण किती खर्च करतो, आपण किती मुलांच्या वरती संस्कार केले याची नोंद आपल्या डायरीमध्ये असली पाहिजे. आपण मोठं पूर्ण पैसा हा आपल्या सोबत येत नाही, आधी नव्हता, आधी नाही आणि उद्याही असणार नाही आणि याचं काही सोबत आपण घेऊन जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मला वाटतं की आज मी एक मुसाफिर आणि या मनुष्य जन्मामध्ये आलेला हा मनुष्य एक मुसाफिर आहे. आणि मला नेहमी एक गाणं आठवतं की जिंदगी एक सफर आहे सुहाना, मौत तो आने है, मृत्यू हा येणार आहे, त्याच्याकडे काना डोळा करा, नेहमी तरुण राहा. एवढा संदेश करुणा की आज इथं आम्ही सगळे म्हातारे अर्थ असलो तरी तुम्ही सगळे तरुण असतात. सगळे म्हणजे 40 ते 45च्या वयावटातले सगळे विद्यार्थी आहेत. त्यामुळे तुमच्याकडून काही खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेचा माझा पुढचा संवाद असेल की तुमच्यापैकी किती जण वर्षाला रक्तदान करतात. आजही मी वर्षातून 2 वेळा रक्तदान करतो. ते रक्त उपलब्ध नाही. बी पॉझिटिव्ह माझ्याकडं काही पत्ते घेऊन येतात लोक. वर्षातून मी 2 वेळा रक्तदान करतो. आपली काही म्हणजे सेवा आहे
ही सेवा अशा म्हणजे निराधार अपंग व्याधीग्रस्त असणाऱ्याला आपण अवयव दान देणं आणि रक्तदान देणं याच्या इतकं पवित्र दान कोणतं नाही. त्यातला काही थोडासा भाग आपल्या अंगी उतरवला तर तो आपल्या देशाच्या कारणीला गेला समावा. या सगळ्या गोष्टींचं वापर करणं एवढंच गरजेचं आहे. त्याच्या जागतिक म्हणजे आरोग्य दिना दिवशी तुमचा हा कार्यक्रम यावा आणि त्याचं औचित्य साधून तुम्हा सर्वांना मी या जागतिक आरोग्य दिनाबद्दल चांगल्या सुदृढ म्हणजे प्रकृतीच्या शुभेच्छा देऊन माझं थोडंसं लांबच झालेलं नाव. नमस्कार 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 म्हटल्यानंतर आपण सुद्धा नमस्कार करायचा. SSC बॅच 96-97 याचा आज स्नेह मेळावा गुरुजन आणि आपल्या उपस्थितीत आज इथं या माऊली मल्टीस्टेट कार्यालयामध्ये घेतलेला आहे. त्याला म्हणजे बरेच म्हणजे जवळ मला वाटतंय एक 2-4 जण राहिले असतील तर बाकीचे सगळे हजर आहे. 27 वर्षानंतर काही जण आधीमध्ये भेटत आहेत की जे विद्यार्थी जे आहेत आम्हाला भेटलेले आहेत कारण यांचे विद्यार्थी यांची मुलं आमचे विद्यार्थी आहेत. ते तर विद्यार्थी होते त्यांची मुलं सुद्धा आमची विद्यार्थी आहेत. त्यामुळे यांची आजच्याबद्दल गाठभेट होत होती. परंतु या बाजूला जे साईडला जे मुली आहेत त्यांचं मला वाटतं मी आज त्यांनी गेल्या म्हणजे इथं ही शाळा सोडून गेल्यानंतर आजच त्यांना बघतोय मी इथं की 27 वर्षानंतर आपली गाठभेट घडवून आणण्याचं काम ही 4-5 विद्यार्थ्यांनी केलं. संजय दवळे असतील, खरात असेल किंवा खोत असतील किंवा रवी सूर्यवंशी असतील यांनी घडवून आणलं. त्यांना मी धन्यवाद देतो. असंच वरचेवर असे स्नेह मिळावे व्हावे आणि त्यामुळं आपली गाठभेट सारखी होईल. मी जवळ 33 वर्ष इकडं कळंबे हायस्कूलमध्ये सर्व्हिस केली. त्यावेळेची परिस्थिती फार बिकट होती. म्हणजे 4-5 ठिकाणी शाळा होती भरत असेल की माळ्याच्या वाड्यामध्ये असेल, धर्मशाळेमध्ये असेल, शिटोळ्याचं घर असेल आणि इकडं गोडाऊन या 5 ठिकाणी शाळा भरायची. विद्यार्थी अतिशय कमी असायचे. त्यावेळेला आम्ही मला वाटतं एक तर बॅच अशी होती की मला वाटतं 55 विद्यार्थी होते. त्यांनी आम्ही 2 तुकड्या चालवलेल्या होत्या आणि 20-25 वर्षानंतर गेल्या 5-7 वर्षामध्ये अशी परिस्थिती आहे कळंबे हायस्कूलमध्ये की एकेका वर्गामध्ये 70-80 मुलं. गेल्या वर्षी तर मला वाटतं 90 मुलं एका वर्गामध्ये होती. अशी 90 मुलांची शाळा. त्यावेळेला 300-350 मुलं होती. आज आपल्याकडे 750 मुलं आपल्याकडे शिकतात. बसायला जागा नाही आणि त्यामुळं बऱ्याच लोकांना ऍडमिशन सुद्धा मिळते. एवढी परिस्थिती सुधारलेली आहे. कळंबी आणि शिंदेवाडी हा जो परिसर आहे याने आम्हाला भरपूर दिलं. कळंबी हायस्कूलवर सुद्धा आम्हाला भरपूर दिलं. आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला मला वाटतं आम्ही रंग होतो. 20-25 वर्षानंतर आम्हाला या शाळेनं राजा केलं. त्यावेळेला आमच्याकडे काय नव्हतं. आम्ही चालत आलेलो होतो. दुसऱ्याच्या गाडीवरून आलेलो होतो. जात असताना आम्ही आमच्या 4 चाकीमधून आम्ही गेलो. एवढं आम्हाला या कळंबे हायस्कूलनं दिलं. किती लोक सुद्धा माझं गाव नांद्रे. माझ्या गावामध्ये जेवढ्या ओळखी नाही तेवढ्या ओळखी मला वाटतं शिंदेवाडी नांद्र्यामध्ये म्हणजे कळंबीमध्ये असतील. घरटी माझ्या घरटी ओळखी आहे. त्या घरामध्ये कोण सदस्य आहे हे सुद्धा मला तोडपाठ आहे. त्यांच्या घरातले किती विद्यार्थी किती शिकले, भाऊ किती शिकले हे सुद्धा मला पाठ आहे. म्हणजे एवढं आमची जवळीक निर्माण झालेली होती. असेच हे स्नेह मेळावे वरचेवर व्हावे की ज्याच्यामुळे तुम्हाला वरचेवर भेटण्याची संधी मिळेल. एवढं बोलून मी माझं छोटंसं बोललो. काही घेणार नाही तरी माझ्यामध्ये उत्साह असला तरी सुद्धा मी काही जास्त बोलणार नाही. धन्यवाद. बोलायचं आहे बरेच पण बोलणार नाही. वा वा वा. सांगायचं आहे पण सांगणार नाही. आला रिता गेला रिता हे चाललेलंच आहे.
साधला पाहिजे, बोललं पाहिजे. बरीचशी मुलं पाठवत बोलत असतात, फिरत असताना मला जाणवतं, पण संवाद आटत पाहिजे. घराघरामध्ये संवाद चालला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आपण कुठं आहे, काय आहे हे कळणार नाही. ठीक आहे, बरोबर. तुम्ही 27 वर्षानंतर या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मिळावा आयोजित केला. बरोबर, मला आयुष्याची उभारी आहे, मला तरुण झाल्यासारखं वाटतंय तुमच्यासमोर उभा असल्यानंतर. बरोबर, अजूनही मी तरुण आहे अशी भावना नकळत माझ्या मनामध्ये. आणि मी 1979 साली 10वी झालो. बरोबर, माझं दुर्दैव आहे. 45 वर्ष झालं 10वी होऊन एकदाही आली एकत्र नाही, याचं दुःख वाटतं. कधीच नाही मिळावं झालं नाही. त्या हायस्कूलला न्याय, मूर्ती, रारडे, विद्यालय, सेनापती, कापी प्रसिद्ध हायस्कूल, पण कधीच नाही मिळावा याचं दुर्दैव वाटतं. आणि तेच आठवून सांगतो, दादा जो रिटायर झाले आणि माझ्याकडे 2002 नंतर 9वी 10वी पडला. मी मराठी लिहितो, वाचतो. तुमच्या सुद्धा तुम्ही सुद्धा लिहिलं पाहिजे. शेती करत करत कशाला लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. तुमच्या जर मी घरी आलो तर तुमच्या घरामध्ये सोने नाणे किती आहे, भांडी किती आहे, हे किती आहे, फ्रीज किती आहे, हे मी बघणार नाही. तुमच्या घरात गरज संपदा किती वाचलं पाहिजे. फावल्या वेळेमध्ये वाचलं पाहिजे, लिहिलं झालं पाहिजे. म्हणून लिहिणाऱ्याने लिहितावं, वाचणाऱ्याने वाचला तर वाचा. जिंदगीमध्ये वाचला तर वाचा, वाचलं पाहिजे. मग असाच मी 9वीत कणाई कविता शिकवली होती, कणा. आणि तो मला 21-20 वर्षानंतर भेटला तुमच्यासारखंच. जसं आमचा गरंडे आता मला भेटला. मी शिकवाय होतो का नाही मला माहित नाही. गरंडेला तो 5वीला आला असेल तर मी होतो, 6वीला आला असेल तर होतो. बरोबर गरंडे? हा. आणि तो विद्यार्थी कणा शिकवलेली कविता सहज मला त्यासोबत म्हणून दाखवला. सर ओळखला ना सर, मला समोर आला माझ्या 20 वर्षानंतर आणि म्हटला, सर मला ओळखला का सर? मला पावसात आला कोणी, कपडे होते कदमलेले, केसावरती पाणी, सहजच बोलून गेला. आणि नंतर ती कणा कविता पुढं पुढं ते सांगत गेला. क्षणभर हसला, क्षणभर बसला आणि वरती पाहून मला म्हटला, बाई मला सहज तिच्याकडे हात केला असा त्या कणा कवितेसाठी झालो. आणि मी सहज असं केलं, सर बोडून पडला संसार तरी मोडता नाही कणा, बोडून पडला संसार तरी मोडता नाही कणा, नुसतं पाठीवरती हात ठेवून नुसतं लढवा. मी आश्चर्यचकित झालो. 20 वर्षानंतर तो 5-6 मिनिट अचानक गुणगुणला आणि मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. आता तुम्ही 5वी शाळेला घरी जातो, 5वीला 6वीला घरी जातो. आणि एकच शेवटची कविता, कारण आमचा मी DEDला कारकुटीला जातो, स्पेशल वेळ बाळा. आणि मी इथं आल्यानंतर, मी 88ला आल्यानंतर सगळं स्पेशल वेळ. जर तुम्हाला वेळ करायचा असेल तर गारगोटीला जावा. स्पेशल वेळ 12वी नंतर FY, SY, TY फायनल सलग तुम्ही बेड होतो 4 वर्षात. बरेचसे SY सरांचा पुतण्या हा स्पेशल वेळ झाला, बरोबर सर? हा, SY सरांचा आणि मग माने सरांचा एक मुलगा स्पेशल वेळ. आणि 27 नंतर योगायोग आमचं डायट प्राचार्य डॉक्टर विलास पाटील रिटायर झाले. त्यांनी कोल्हापूरमध्ये 27 वर्षानंतर तुमच्यासारखंच स्नेह मिळावा आमचा भेळ त्या अभ्यासात. आणि त्यावेळी मी कविता लिहिली. 2 मिनिटामध्ये वाचून दाखवतो तुमचा वेळ आधी घेतल्यानंतर, कारण मला लिहिल्याशिवाय मी लिहित राहतो, लिहितो, मी वाचतो आणि लिहितो. असं दुसरं काही काम करत नाही. आता मी लॉकडाऊन पडल्यापासून नुसतं लिहितच राहिलेलं आहे, वाचतच राहिलेलं आहे. म्हणून म्हटलं वाचा तर वाचा. आरोग्य सांभाळत करायला सांगितलं तसं कार्य करायला, आरोग्य सांभाळत वाचा. फावल्या वेळेमध्ये वाचा. बघा त्यावेळी मी 2020 साली मी कविता लिहिली, 2020 साली लिहिली आठवण. त्यावेळी मला ही कविता सुद्धा 20 साली 2020 साली. बघा आठवणींच्या हिंदोळ्यावरती अजून मी झुलतो आहे. आठवणींच्या हिंदोळ्यावरती अजून मी झुलतो आहे. तुम्हा मित्रांना भेटल्याचा अजून भास होतो आहे. तुम्हा मित्रांना भेटल्याचा अजून भास होतो आहे. परुळेकर वाचनालय, परुळेकर वाचनालयाचा अजून ध्यास
वसतिगृहातील वास्तव्याचा, आम्ही वसतिगृहात आहोत, वसतिगृहातील वास्तव्याचा अजून माहोल जमला आहे. वाटेवरील लाल मातीचा, गारगोटी लाल माती, कोकण माती, वाटेवरील लाल मातीचा अजून सुगंध दरवळतो आहे. ठेवणीतील बोचक्यांचा अजून उलगडा होतो आहे. ठेवणीतील आठवणी काय बाळांनो, दुसरं काय नाही, बोचकं म्हटलं. ठेवणीतील बोचक्यांचा अजून उलगडा होतो आहे. 4 वर्षाच्या सहवासाचा, असं सांगितलं, 4 वर्षांच्या सहवासाचा अजून मनात सर आहे. दुःखी मनाला माझ्या कोण हात मारतो आहे, पाठीमधून कोण हात मारतो आहे, कोण हात मारतो. धन्यवाद. आभार आहे. आम्हाला एकमेकांना भेटवला, आयुष्य वाढण्यासारखं वाटलं. असंच आयुष्य आमच्यासारख्यांचं वयोवृद्ध झालं वाढवण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी भेटलं तर हाय सर म्हणा, एवढं तरी म्हणा आणि निरोगी जीवन. मी 95-96 वयाचा आलो फेब्रुवारी. शाळात मी 9वीला होता आणि 96-97ला 10वीला होता. मला 1 वर्ष झालं. सगळे चेहरे आठवतात, पण यात एक 2-3 चेहरे सोडले तर मला कुठलंही आठवतं. एक जाधव, एक सुतार आणि एक विषय आणि छाया. बरोबर मी सॉरी कारण का विसरलं, कारण सहवास कमी होता. आजचा दिवस अतिशय भारावून देणार. एवढं मोठं व्यवस्थित सुंदर नियोजन आणि वडील खुले असे आज रिटायर झाले. मी त्यांच्या सानिध्यात काही दिवस काम केलंय. नवीन होतो आणि चाडे कुठली नव्हती, दिशा नव्हती. नुकतंच पाणीतून बाहेर पडलं होतं, पण तिथे वरिष्ठ बसलेत लोक सर्वांनी मला दिशा दिली, मला सांभाळून. आणि इथं सर्वजण जे आहेत बरेचसे मित्र समजतो नाही, कारण का फार मोठं काय फरक नाही. कळंबीनं आणि सिद्धेवाडीनं जरी माझी अक्कलकोट जो आहे जन्मभूमी जर असेल तर ही कर्मभूमी या मातीनं फार मोठं केलं. त्यासाठी सगळ्यांचं आभार मानतो. असे परत कधीतरी दिवस यावेत आणि जुन्या आठवणीनं परत भविष्यामध्ये उजाळा मिळावा यासाठी विनंती करतोय. आणि आपण तर हा जो नियोजन केलेला आहात अतिशय एकमेकाच्या मनाला जुळण्याचा, एकमेकाला एक बोलण्याचा संधी दिला आहात. आणि तुम्ही सर्वजण एकत्र आहात. मला तर आश्चर्य वाटतं की 27 वर्षाची विद्यार्थी आज एकत्रित आले. एवढं जोग नाही, एवढं सोपं नाही. आपण गृहिणी झालात, आपल्याला भरपूर काही काम आहे, तरी पण आपण सर्व कुठल्याही बाजूला आणि ज्यात सहभागी झाला, जे मॅनेजमेंट केले, ज्या लोकांनी याच्यासाठी कष्ट घेतलेल्या पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण त्यांना मान देऊन सर्वजण उपस्थित राहिला याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि मला ती बोलण्याची संधी आपण दिला याबद्दल मी ऋणी आहे आणि इथे थांबतो. सांगावे वर्तल्या वीन बोलावे ते शब्द नित्या. खरोखरच 96 आणि 97 सालच्या कळंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अगदी अचूकतेने कोणाला कंटाळ वाटणार नाही असा कार्यक्रम ठेवला आणि तो सर्वांना आवडला. अजून सुद्धा सर्व विद्यार्थी आणि बाकीचे सर्व लोक आनंदित आहेत. आणि हा कार्यक्रम 27 वर्षानं होत आहे. आणि सर्वांना हा कुठं देखील दुसऱ्या शाळा करणाऱ्या ठरतील एवढं एक शब्द मी माझं बोलणं थांबवतो. साधारणपणे मी 1980 साली 10वीला होतो. परिस्थिती अतिशय गरिबीची. 10वीला पास होणार अशी गुणवत्ता होती, पण फॉर्म भरायला पैसे नव्हते. आणि माझा त्यावेळेला 49 रुपये 10वीची परीक्षा फी होती. ती सुद्धा मला घरातून मिळाली नाही. आणि ती माझी फी आदरणीय माझी मुख्याध्यापक बी जाधव सर यांनी ती 49 रुपये माझी 10वीची फी भरली. मी 10वी पास झालो. तिथून पुढे माझं शिक्षण सुरू झालं. आणि त्यानंतर मी कळंबी हायस्कूलला त्यांच्यासोबत त्यांचा विद्यार्थी असताना सहकार्य म्हणून काम करण्याची माझ्या जीवनामध्ये संधी मिळाली. शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे.
जो तो पिणारा आहे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शिक्षणावरती भर द्या. आज तुम्ही जो मेळावा घेतला तो ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, अशा पद्धतीनं तुमचा हा एक आदर्श स्नेह मेळावा कसा घ्यावा तर 96-97च्या बॅच कडून शिकावं. कारण तुम्ही पहिलीला असताना ज्या शिक्षकांनी पहिलीची अवस्था बघितली तर आपल्या नीट बसता सुद्धा येत नाही. अशा काळात तुमच्यावरती ज्यांनी संस्कार केले ते संस्कार किती रुजले त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 96-97ची बॅच. ते कसं तर तुम्ही त्यांना विसरला नाही. तुम्हाला 1ली ते 7वी पर्यंत किंवा 1ली ते 4थी पर्यंत शिकवलेल्या शिक्षकांना सुद्धा तुम्ही इथं बोलवलं आहे. आणि पुढच्या आयुष्यामध्ये ज्यांनी माध्यमिक पर्यंत शिक्षणामध्ये तुम्हाला मदत केली त्यांना सुद्धा तुम्ही बोलवला. म्हणून तुमचा हा एक आदर्श असा मेळावा आहे. आणि यापुढे काय बॅचेस जी मेळावा घेतील तर त्यांनी अशा पद्धतीचा आदर्श घ्यायला हरकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये पुन्हा एकदा सांगतो, जे जे शिक्षणामध्ये अडतील त्या सर्वांना मदत करा. आणि जीवनामध्ये तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्यदायी जीवन जगा. मुलांना तुमच्या खूप चांगल्या पद्धतीने शिकवा. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आदरणीय व्यासपीठावरील प्रमुख उपस्थित पाहुणे आणि सत्कारमूर्ती, समोर उपस्थित सर्व सर्व माझे विद्यार्थी, आजचा हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचं जे श्रेय ते सर्व मी संजय दानोळे, वैशाली दानोळे, कोच वगैरे या सगळ्यांनी केलेले. त्यामुळं आपण सर्वजण इथे आज जमलेला आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आपल्या सगळ्यांना माहिती असतं की गुरुजींच्या विषयी आपल्या मनामध्ये आदर आहे. पण ह्या गुरुजनांना माहिती असतं का की आपण त्यांच्याविषयी अजूनही त्यांना विसरलेलो नाही. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो सर्व माजी विद्यार्थी आणि ह्या शिक्षकांचं ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्ही मला 4 शब्द या बॅचच्या वतीने बोलण्याची संधी दिलेली आहे. कितीही तुम्ही शिकला, कितीही मोठ्या पदाला गेला तरी गुरुजींच्या समोर बोलण्यासाठी जरी उपस्थित राहिला तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी एक भीती वाटत असते. त्यामुळे मी हे थोडंसं 4 ओळी घेऊन आणलेलं आहे. आज माझं मन उचंबळून आलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून विखून गेलेलं आहे. मित्रमैत्रिणी आज भेटणार आहे. बालपणीच्या आठवणी, गमती जमती, शाळेचे ते दिवस पुन्हा जगायचे आहेत. शाळेने आमच्या जीवनाला आकार दिला, आम्हाला संस्कार दिला. आणि आज आपण जुने क्षण आणि ही जी जुनी नाती आहेत ती नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजे माझी विद्यार्थी मेळाव्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज आपण विद्यार्थी हा चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतो. त्याच्यामध्ये ज्ञानरूपी अमृत होतो. म्हणजे ज्ञानदानाचं काम आपण संस्काराचं काम जे केलेलं असतं तर त्या गुरुजनांनी शिक्षकांनी केलेलं असतं. आणि त्याच्यामुळे आज आपण इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढच्या पात्राला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याची काय बांधता येईल कधीही, पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आणि ही जी जिद्द आहे आपल्यामध्ये ती निर्माण करण्याचं काम त्या आपल्या सर्व गुरुजनांनी केलेलं आहे. मी आज सांगते मुद्दामून की 1ली ते 10वी पर्यंत मी इथं कळंबी हायस्कूलमध्ये शिकले. आणि ते आज मला पहिल्यांदा स्टेजवर बघितल्यानंतर कुसुमबाई दिसल्या आणि मला खूप छान वाटलं त्यांना बघून. मी त्या विद्यार्थ्यांनी त्या मराठी शाळेतल्या मॅडमांना सुद्धा विसरलेलं नाही. मला सांगावंसं वाटतं की आवर्जून 4थीपर्यंत माझं गणित एकदम चांगलं म्हणजे एकदम चांगलं होतं. आणि माझी मोठी बहीण घ्यायची, कुसुमबाई सांगायच्या हिचं गणित इतकं कसं चांगलं आहे, कोण घेतंय. आणि मग सांगायला दुर्दैव वाटतं की माझा 10वीमध्ये मॅथ्स गेला. पण अपयशी यशाची पहिली माहिती असते असं म्हणतात. आणि मग मी पाठीमागं कधी वळून बघितलंच नाही आणि पुढं शिकत गेले. तर ह्या नवीन आठवणींच्या हिंदोळ्यावर जगता यावे म्हणून आमची मैत्री आता घट्ट झालेली आहे. आणि सोशल मीडियामुळे सर्वजण आज आपण एकत्र आलेलो आहोत. प्रत्येकजण सोशल मीडियामुळे प्रत्येकाचा नंबर सापडलेला आहे, त्याच्या घरापर्यंत जाता आलेला आहे, एकमेकाच्या ओळखीनं तिथं आलेला आहे. आता शिक्षकांच्या विषयी थोडंसं बोलायचं झालं तर मी प्रथम माझे आदरणीय
सहभागी होऊन घ्यायला हवे आणि मदत करायला हवी. आणि ते एकच पवित्र नाते या जगामध्ये ते म्हणजे मैत्रीचे. दुसरं बोलायचं झालं तर चौधरी सर नवीन होते तेव्हा आणि SP माळी सरांच्या समोर आले की त्यांना सावधान विश्राम सुचायचंच नाही. तेव्हा गोंधळून जायचे आणि परत काडगे मॅडम वगैरे इतिहास शिकवायच्या. पण आम्हाला वाटायचं तेव्हा की अरे हे पुस्तक वगैरे नाही, नोट्स नाही, ते कसे शिकवतात. पण जेव्हा मी शिकवत होते तेव्हा कळलं की हा सामाजिक शास्त्र हा जो विषय असतो तो पुस्तक घेऊन शिकवण्यासारखा नसतो. अजून बोलण्यासारखं बरेच आहेत. राठोड सर नवीन आले होते. सगळे सरांचं मॅथ्स एकदम सुंदर मोत्यासारखे अक्षर असायचे त्यांचे. खूप चांगले शिकवायचे सर. आणि अजून एक गारे सरांच्या विषयी सांगायचं म्हणजे गारे सरांचं तेव्हाचं शिक्षण जे होतं ते एकदम उच्च लेवलचं होतं. काही पॉईंटमध्ये त्यांचं मेडिकलचं ॲडमिशन केलेलं होतं आणि म्हणून त्यांना त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यावं लागलेलं होतं. तर आपल्या विद्यार्थ्यांच्या काही गुणाला सामोरं जाण्याचे सामर्थ्य कुणी निर्माण केलं तर हे आपल्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये आणि आपलं सामर्थ्य निर्माण करण्यामध्ये या गुरूंचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि संघर्षातून विकास घडतो, जीवन घडते नवे नवे, संघर्षातून घडतो माणूस आणि यश मिळते नवे नवे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. 4 शब्द. धन्यवाद. सांगायचं राहून गेलं की कार्यक्रम सुरू होण्याबद्दल एक फोन आला होता. त्यांचा उल्लेख आत्ता आला SP माळी सरांचा. काल मी त्यांच्या घरी होतो आणि त्यांच्या पायाला थोडं फ्रॅक्चर झालेलं आहे. तुम्ही सकाळी कबूल केलं होतं. त्यांचा मुलगा गाडीसुद्धा तयार होता. तुम्ही पुढं चला आणि मागं चालू होतं. नंतर 15 मिनिटांनी मला फोन आला की त्यांनी औषध गोळी घेतल्यानंतर त्यांना आराम झाला. त्या गोष्टी यायचं घरीच केलं. त्यांच्या शुभेच्छा मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनापर्यंत पाठवले. व्यासपीठावरील सर्व शिक्षकांचं तसेच माझ्या समोरील माझ्या विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मी पहिल्यांदा सर्व शिक्षकांचं मी आभार मानतोय. कारण त्यांनी वेळात वेळ एवढा असताना त्यांचे एवढे वय झालेले असताना सुद्धा या ठिकाणी आपल्या ठिकाणी तिने आपुलकीने बोलवलं आणि त्या आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर झाले. त्याचं महत्त्वाचं कारण ते आले इथं तर त्याचं प्रथमतः मी त्याचा आभार मानतो. तसेच आज प्रपंचाचा एवढा व्याप असताना आम्ही कुठे विद्यार्थी मित्र कधी कुठे काम करतो. पण आज या पहिल्या वर्गीकडे विद्यार्थी जे आहेत आपला सर्व प्रपंचाला बाजूला ठेवून आज एक दिवसाचा वेळ काढून तिने आज या ठिकाणी एक दिवस तिने आज पूर्ण वेळ या ठिकाणी आले. त्यांचं मी प्रथमतः आभार मानतो. मला खूप काय बोलायचं होतं पण वेळ नाही सर. जेवणाची वेळ झालेली असल्यामुळं मला उठून दोनदा बोललो पण तिने मला काय बोलण्याची संधी दिलेली नाही. तर या ठिकाणी 2 शब्द बोलतो जाता जाता मला बोलायला अधिकार दिलेला नाही तरी पण बोलतो. या ठिकाणी सर आजपर्यंत आम्हाला शिकवले शिक्षक आणि आमच्या बरोबर जे सौमळे जे होते ते आज आपल्या समोर म्हणजे आपल्या हयात नाही. प्रथमतः त्यांना मी मानवंदना देतो. त्या या ठिकाणी ते विद्यार्थी आणि जे आपल्याला शिकवलं ते शिक्षक सुद्धा या ठिकाणी नाही. त्यांचंही आम्ही हे करतो. 2 शब्द बोलतो. त्या सर्व सरांनी आम्हाला इतकं बळ दिलंय जीवनामध्ये कसं जगायचं काय करायचं. या सरांनी आम्हाला हे शिकवलं नाही की लाखोती कसं व्हायचं किंवा काय करायचं. तर हे एवढं शिकवलंय की समाजामध्ये कसं जगायचं आणि कसं राहायचं हे एवढं आम्हाला या शिक्षकांनी शिकवलेलं आहे. आणि हे शिकवून घेऊन आम्ही जन्मभर आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुम्हाला वचन देतो आम्ही कुठेही तुमचे एवढं शिकवलंय आम्हाला. आम्ही कुठेही जगण्यासाठी आम्हाला कितीही संघर्ष करायला लागला तर चालेल पण तुमच्याकडून जे घेतलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या जेव्हा आम्ही कुठेही जर गेलो तर आम्ही कमी पडणार नाही. जसं मांजर पडून पडलं तर 4 पायावर पडतंय तसं आम्ही सुद्धा सर कसं जर पडलं तर पायावर पडणार. पण लक्षात ठेवा कमी पडणार नाही. एवढं आमचं ज्ञान दिलेलं. आणि मुळात म्हणजे आमचं इयत्ता 1ली ते 7वीचं जे पायाचे आहे मोलानी सर असो वायकवळ सर असो सुतार सर असो आमच्या मॅडम असो मोरे मॅडम असो याने आमचा पाया बरोबर गच्च केलेलं आहे. आणि त्यांना आम्ही बरोबर पत्रिका द्यायला गेलो त्याने एक शब्द सांगितलं सर त्यांनी आम्ही येतो म्हटलं येतो. आज त्यांचं होय नाही आज पण मोरे मॅडम सर काय अजिबात त्यांनी चालण्याची
ताकद नाही एवढ्या असताना सुद्धा त्यांनी इथं आल्या आणि बोलवलं त्यांचंही मी आभार मानतो. या ठिकाणी म्हणाल सर आम्ही केल्यानंतर तर आता आज तुम्हाला सांगतो बोलण्याची वेळ आली म्हणून सांगतो त्यांची 6 महिन्यापूर्वी त्यांची मंडळी वाढल्या. आम्हाला फार दुःख वाटलं सर. सरासरी सरांच्या घरामध्ये पाणी घ्यायला तुला फोन होतो आम्हाला. त्यांचं जर डोळं भरून आलं आम्ही पत्रिका देत असताना आम्हाला सुद्धा त्याची जाणीव आहे. लक्षात घ्या सर. त्यांच्या पत्नी वाड्याला आम्ही गेलो त्यांचा मुलगा दुकानावर सून असेल ते कुठं सर पत्नी वाढल्याचं दुःख काय असतंय ते मुलांसरांच्या मी डोळ्यात बघितलेलं आहे. पत्रिका बघितलं त्यांच्या डोळं भरून पाणी आलं सर. हा विषय बरोबर आम्हाला दुःख वाटलं. बरं या ठिकाणी सर्वजण आला जमा झाला गोळा झाला सर्वांचं मी आभार मानतो आणि एक सत्काराचा कार्यक्रम आलेला आहे करते आम्ही सर्वांच्या मुलांच्या वतीनं सर्वांचं त्या ठिकाणी विद्यार्थिनीचा शिक्षकांचा सर्वांचं मी आभार मानतो. जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करावं. सर्वांचं मी आभार मानून मी 2 शब्द थांबवतो.
रामदास आठवले साहेब आलेत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आपल्या स्नेहमेळाच्या निमित्तानं आलेत, शुभेच्छा व्यक्त करतायत. झालेला आहे, झालेला आहे, सहयोगाने मला बोललेला आहे, मी या ठिकाणी आलेला आहे, तुमच्या समोर आहे. च्या माध्यमातून स्नेहमेळाचं आयोजन झालेलं आहे, चांगलं झालंय, टाळ्या झाल्या पाहिजे. जीवनामध्ये टाळ्या खूप महत्वाच्या आहेत आणि असं करून जे 27 वर्षानंतर तुम्ही आलं पाहिजे. स्नेहमेळाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजार साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं आले असते, कशामध्ये नियोजन करायला चांगलं नियोजन झालेलं आहे. सगळं कौतुकाची गोष्ट आहे. 27 वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र आलेला आहे. सगळ्यांचं कौतुक आहे, टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला अत्यंत वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये ज्येष्ठ शिक्षक देखील आवर्जून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. शिक्षकांसाठी टाळा झाला पाहिजे. चांगला करत राहा. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आपल्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले, शुभेच्छा व्यक्त करतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन तुम्ही केलेलं आणि म्हणून दादा आले असते, कशा पद्धतीनं शुभेच्छा व्यक्त केल्या असते. आता ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं संयोजक जे काही योजना ठिकाणी केली एक चांगल्या पद्धतीचं योजना ठिकाणी झाले. या ठिकाणी सांगण्यात आलं की दादा तुम्हाला ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने यावं लागेल. त्या ठिकाणी आलेल्या ठिकाणी बाबा तुला किती वेळा सांगायच्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला फोन करायचं नको. आणि देखील तुला देतो ठेव फोन. धन्यवाद. असं तो त्याला सांगायला पाहिजे बघा. कसे सांगतील सर माझ्या विना दिस तुझे सरताना गुलाबाची फुलं रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरशील ना रडशील ना पुढे उभी आहे. कसे सरतील साहेब माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सरतील ना गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरशील ना रडशील ना पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा रित मन तुझे ओले होते मला हसे हसे उरतून वेळे पिसे कोण आता जोरे पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा रित मन तुझे उरे होते मला हसे हसे उरतून वेळे पिसे कोण आता जोरे आता जरा आई मिळी तुझी माझी वेळी सोसताना सुखावून हसशील ना आता जरा आई मिळी तुझी माझी वेळी सोसताना सुखावून हसशील ना गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरशील ना रडशील ना कोण तुझ्या सौदातून उभे असे सामसूम चिडीच्या पासून सांग देवा आता समज ढळेलच आणि पुन्हा ढळेलच नभातून गोराचा अंगव कोण तुझ्या सौदातून उभे असे सामसूम चिडीच्या पासून सांग देवा आता समज ढळेलच आणि पुन्हा ढळेलच नभातून गोराचा अंगव चांदण्याची कोटी कण आठवाचे ओले सण नभातून निज भर भरतील ना चांदण्याची कोटी कण आठवाचे ओले सण नभातून भरतील ना गुलाबाची फुलं दोन रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरशील ना इथे दूर देशी माझ्या सुल्या खिडकीच्या बसी झाडे तर टाक भरत काढा तुझं
तुझे सारा सारा तुझा सरा इथे दोरी देशी माझ्या सुने खिडकीच्या पाशी झडे सर काच बरं तळा तुझे सारा सारा तुझा सरा पहिले माझ्या वाटेतून आणि मग काटातून जाता नाही पाय पहिले माझ्या वाटेतून आणि मग काटातून जाता नाही पाय बरं मग मला ना गुलाबाची फुलं दोन गुजराती डोळ्यावर पाणी सांग बरं शिलना तानाजी घरात भांडण चालतंय नाव घेतात नको तुम्हाला वाटतं जवळ करा मी धरतो लांब करा ह्याच्या हातात दिला कधी मी आवाज येत नाही म्हणतात ते मी काही धरतो मी काय काळजी करू नका ठीक आहे स्टार्ट राजू सेकंड क्या बात है ले भाई एक, 2, 4
मिळाली. दादू महापुरी चले हे काय लिहायचं ते काय लिहायचं मराठी तर काढायचं ठीक आहे गंमत काढली असतात पहिला तिथून चालला असतो. मुलींची डान्स करायची पद्धत मुलींचा ग्रुप थांबलेला असतो मुलींचा ग्रुप थांबलेला असतो सगळे डान्स करतात जाण आलाय की मी रुपडीला पडत केली रुपडीला मैत्रीचं खर्च आल्यानंतर डान्स करायची एनर्जी 100 पटीने वाढते. दोघं मित्र मिरवणुकीत डान्स करतात मैत्रीचं घर जवळ येत आहे. आपण आज जीवनाचा आनंद जगण्याचा आनंद घ्यायचा हात वरती करून किंवा हातात एका टाळा वाजून आपण आनंद घ्यायचा. दोघं मित्र डान्स करतात. संजय अजून आलेला दिसत नाही. तुमचा कळंबीचा संजयने सांगितलं संजय तिथं मी कोण व्हायचा पाकिट मधून त्यांच्याकडे आहे मला नीट जायचं आहे आमचा वारंवार काश्मीर जम्मू काश्मीर असं आहे सगळं तुम्ही खावा तर बघू काय काय केलं सगळं हा आपल्याकडे काय अडचण नाही. बोलताना मग आवाज कधी करायचा बोलताना आवाज कधी करायचा. दोघं मित्र डान्स करतात दोघं मित्र डान्स करतात मिरवणूक सुरू आहे आली का बा दोघं डान्स करतात आली का बा त्याचा दोस्त अजून अजून नाही आनंद येतो का अजून आले का बा दोस्त अजून नाही आले का बा दोस्त आले आले थांबल्या थांबल्या कुठं दोस्त कुणाला काय काय दिसते मी डोळे झाकताच डोळ्यात राबणारी माय दिसते मी डोळे झाकताच डोळ्यात राबणारी माय दिसते. माझ्या माईचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यात मनाचा अहंकार पुसत गेला. माझ्या माईचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यात मनाचा अहंकार पुसत गेला. सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगात मला यशाचा मार्ग दिसत गेला. सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगात मला यशाचा मार्ग दिसत गेला. आकुळ पॅन्टने श्रीफल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानं बाळगावा. आकुळ पॅन्टने श्रीफल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानं बाळगावा. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायला दुःखातून सुखाचे क्षण पाखडायला आणि गवसलेल्या क्षणात जीवन जगायला माझ्या माईने मला शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनियन घालून करोडची इज्जत कशी कमवायची माझ्या बापानं मला शिकवलं. 5-50 हजार कधी मोजलं नाही हातानं माझ्या बापानं 5-50 हजार कधी मोजलं नाही हातानं माझ्या बापानं. पण संकटाला सावरण्याची ताकद या हातात आहे. संकटाला सावरण्याची ताकद या हातात आहे. सारेगामावर भोपाळी भरलेली कशा सोबत खातात माहिती नाही माझ्या माईला.
सारेगमप भूपाळी भैरवी कशा सोबत खातात माहिती नाही माझ्या मायला, तरी तिने गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. उठल्यापासून माझा बाप नशीब बदलवण्यासाठी जगते आणि हे बावडे नशीब त्याच्याच मागे लागते. कोणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, कोणी म्हणतं माझा बाप खासदार आहे, कोणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, कोणी म्हणतं माझा बाप खासदार आहे, पण छाती फुटेपर्यंत पठ्ठ्या सांगत असतो माझा बाप इमानदार आहे, माझा बाप इमानदार आहे, माझा बाप इमानदार आहे. मांदेकरचा बाप आम्हाला गरिबीत पोचतो, आम्हाला ठाऊक आहे त्यासाठी तो काय काय सोचतो. असतील लखोपती करोडपती लोकांच्या जगात, असतील लखोपती करोडपती लोकांच्या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा माझा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा माझा बाप दुःखात असतो. अनेक चेहरे हजारो नजारे पाहिले असतील कळवळलेल्या डोळ्याने माझ्या आईने. अनेक चेहरे हजारो नजारे पाहिले असतील कळवळलेल्या डोळ्यानं माझ्या आईनं. तरी घमंड मले की जगात सगळ्यात सुंदर चेहरा माझातला दिसतो. जगात सगळ्यात सुंदर चेहरा माझातला दिसतो. मातीचं अंगण, मातीचं घर, मातीचं चूल, अख्खं आयुष्य माझ्या मायनं मातीतच कालवलं. मातीचं अंगण, मातीचं घर, मातीचं चूल, अख्खं आयुष्य माझ्या मायनं मातीतच कालवलं. लोक म्हणती बापाला रे काय तू कमावलं. अरे कमावतोय कसा, अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यात घालवलं. अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यात घालवलं. शेवटी नाम जप करायला, पूजा अर्चा करायला येणच नाही माझ्या आईला. नाम जप करायला, पूजा अर्चा करायला येणच नाही माझ्या आईला. तरीही तिच्या डोळ्यात ईश्वराप्रती मला देव दिसतो. तरीही तिच्या डोळ्यात ईश्वराप्रती मला देव दिसतो. मंदिराला जाणं चुकतं रे माझं कधी कधी, मंदिराला जाणं चुकतं रे माझं कधी कधी. तरी बापाच्या कळवळलेल्या पाठीवरच मला देव दिसतो. बापाच्या कळवळलेल्या पाठीवर मला देव दिसतो. त्यांचं नामस्मरण करत मला मरण येऊ दे. त्यांचं नामस्मरण करत मला मरण येऊ दे. दमशू देवा त्याला चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा एकदा फक्त देवा याच माय बापा पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा फक्त देवा याच माय बापा पोटी जन्म घेऊ दे. जन्म घेऊ दे, जन्म घेऊ दे. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. कवी पुढे काय म्हणतात, मित्र आपला अगदी खास असेल तर कधीच मैत्री तुटणार नाही. अगदी स्पेशल बेस्ट फ्रेंड आपला जर सोबत असेल तर कधीच मैत्री तुटणार नाही. पुढे कवी म्हणतात, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. काही मित्रमैत्रिणी आपल्यापासून लांब जातात. इतकं त्यांना टेन्शन असतं की काही मित्रमैत्रिणी सुसाईड पण करतात, आत्महत्या करतात. पण आपली मैत्री अगदी खास असेल तर प्रत्येक सुख दुःख ते आपल्याला सांगतील. तर पुढे कवी म्हणतात, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आता सगळेजण तुम्ही इतके मोठे झाले आहात, प्रत्येक स्टेजला तुम्ही आहे, सगळेजण पैसा मिळवत आहेत. पण शाळेच्या ज्या वेळेस असताना आपण पैसा मिळत नव्हतो, पण आपल्याकडे माणुसकी, प्रेम, जिव्हाळा होता. तर कवी पुढे काय म्हणतात, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या
करतो. खरं सांगू, देव दगडामध्ये मंदिरमध्ये नाही तर खरा देव हा माणसात आहे आणि मित्रामध्ये आहे. त्यासाठी कवी म्हणतात, काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. जसं मी पहिला म्हटलं की 27 वर्षाची तुमची मैत्री आहे. खरंच कळंबी गावामध्ये चर्चा रंगली असणार आहे. 27 वर्षानंतर इतके छान गेट टुगेदरचा कार्यक्रम हे करतायत. कुठं तर जाऊ तुमच्या मैत्रीला दृष्ट लागणार आहे. तर दृष्ट लागू नये याच्यासाठी कवी पुढे काय म्हणतात बघा. दृष्ट लागू नये वेदनेची मना, दृष्ट लागू नये वेदनेची मना, मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. बघा, शेवट काय असतो की मेल्यानंतर दक्षिणेकडे पाय करून ठेवलं जातं. कवी काय म्हणतात, दक्षिण उत्तर मला काय नको, दक्षिण उत्तर मला काय नको, मेल्यानंतर माझा देह कसा ठेवा. जाणताना मला देह ठेवासा, जाणताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण जोपर्यंत सोबत आहे काळजासाठी दुःखाचा दरवाजा नेहमी बंद असतो, काळजामध्ये दुःखाचा दरवाजा नेहमी बंद असतो. धन्यवाद. सोडला तर चालेल, पण गोल करायचं, हात सोडला तर चालेल. व्हेरी नाईस. त्यामध्ये जमते जमते, हा हा जमते जमते, हा हा. हा
चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए